नमस्कार मित्रांनो, परिसंस्था या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत परिसंस्था, बायोम्स, पर्यावरणीय निष, ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी, अन्न जाळे, जैव विस्तृतीकरण आणि ऊर्जेचा मनोरा। प्रथम आपण बघू परिसंस्था म्हणजे काय। जैविक आणि अजैविक घटक तसेच परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते। परिसंस्थामध्ये दोन घटकांचा समावेश होतो, एक जैविक घटक ज्यामध्ये सर्व सजीव, दोन अजैविक घटक ज्यामध्ये सर्व निर्जीव। त्याचप्रमाणे बायोम्स, पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात। त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो, त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते। अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स म्हणतात। पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात, एक भूपरिसंस्था, दोन जलीय परिसंस्था। आता आपण बघू भूपरिसंस्था। काही भौमिक बायोम्स ज्यामध्ये उष्ण वाळवंटी, गवताळ, सदाहरित जंगल, वाळवंट, टुंड्रा, तैगा यांचा समावेश होतो आणि त्याचप्रमाणे जलीय परिसंस्थांमध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि समुद्राच्या पाण्यातील परिसंस्था यांचा समावेश होतो। त्यामध्ये आर्द्रभूमी, नदी, प्रवाह, महासागर, प्रवाल भित्ती आणि खाडी यांचा समावेश होतो। आता आपण बघू परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटक। सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते, तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवणूक घेण्याची क्षमता वेगवेगळी असते। एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्याला नसते। त्याचप्रमाणे पर्यावरणीय स्थान, सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व सजीवाबद्दल बजावत असलेली भूमिका याला निष म्हणतात। आकृती तिथे आपण बघू शकतो। आता आपण बघू ऊर्जा प्रवाह। प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा तो सजीव अन्नातून मिळवतो। यामध्ये काही घटक समाविष्ट आहेत, एक स्वयंपोषी, दोन परपोषी, तीन मृत्युपजीवी, चार विघटक। त्याचप्रमाणे अन्न साखळी, उत्पादक, भक्षक आणि मृत्युपजीवी व यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात, पण या आंतरक्रियात एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी असे म्हणतात। एखादा सजीव फक्त दुसऱ्या एखाद्याच सजीवाकडून खाल्ला जातो असे नाही। येथे आपण आकृतीत बघू शकतो, येथे खाली दिलेले आहेत। आता आपण बघू अन्न जाळे। सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीची अनेक शाखा असलेले जाळे तयार होतील त्यालाच निसर्गातील अन्न जाळे असे म्हणतात। येथे आकृतीत आपण बघू शकतो। त्याचप्रमाणे नैसर्गिक समतोल। प्रत्येक परिसंस्थेचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत, एक ऊर्जेची एकेरी प्रवाह, दोन पोषकांचा चक्रीय प्रवाह। एखाद्या परिसंस्थेचा निरोगीपणा वरील दोन गोष्टींच्या कार्यक्षमतेनुसार ठरवला जातो। प्रत्येक प्रकारची परिसंस्था त्याच्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण सजीवांच्या जातीमुळेच एकमेव असते। आता आपण बघू ऊर्जेचा मनोरा। अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी किंवा भक्षक पातळी असे म्हणतात। एखादा सजीव अन्न साखळीत ठराविक पोषण पातळीवरच असतो असे नाही, भक्षकांच्या अनेक पातळ्या असू शकतात। येथे आपण बघू शकतो उत्पादक, शाकाहारी, मांसाहारी, सर्वोच्च भक्षक। येथे आकृती दाखवले आहे। सराव। आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत, आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तर द्या व संकल्पना सुधारित करा। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे।
हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.